श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की दर मंगळवारी कुलदेवतेला एक वस्तू अर्पण करायची आहे. त्यामुळे आपल्या घरात कुलदेवी ही कायम आपल्या घरात वास्तव्य करणार आहे. तर मित्रांनो, आयुष्य म्हटलं की संसार हा येतोच. संसार असेल तर परिवार हे येतच आणि परिवार असला की कुलदेवी आणि कुलदेवीता असते आणि कुलदेवी आपल्या परिवारावर प्रसन्न असणे खूप महत्त्वाचा भाग असतो. म्हणूनच आपण कुलदेवतेचा कुळाचार किंवा तिची सेवा करत असतो. पण काही कारणामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नसते. यामुळे घरात मंगल कार्य होत नाही. आपल्या मुलीच्या लग्नामध्ये अडथळे येतात. लग्नासाठी स्थळे येतात परंतु ती जमत नाहीत. तुमचा मुलगा असेल किंवा नवरा असेल, बिझनेस करत असेल, जॉब करत असेल, त्यामध्ये देखील प्रगती होत नाही. जेवढा त्याचा पगार असेल, त्याची काही पोस्ट असेल, त्यावेळेस त्याच्यासोबत राहत नाही. त्यामुळे त्याच्यापुढे जे जात नाही जेवढे खाण्यापुरतं आहे तेवढंच आनंद मानावा लागतो. त्या घरामध्ये कधीही भरभराट होत नाही आणि ज्याच्यावर कुलदेवी प्रसन्न नसते त्या घरामध्ये भांडण तंटा जास्त प्रमाणात होत असतात. त्या घरांमध्ये एकमेकांशी प्रेमाने वागतच नाहीत. ते कधी एकत्र राहण्याचा विचारसुद्धा करत नाहीत. ज्या परिवारावर कुलदेवी अप्रसन्न आहे त्या घरामध्ये सतत काही ना काही आजारपण सुरू राहतं. बऱ्याच वेळा पैसा येतो पण तो पैसा कसा बाहेर जातो कळत नाही. दवाखान्यांमध्ये जातो, वाईट मार्गाने बाहेर जातो, म्हणजे पैसा आपल्याकडे शिल्लक राहत नाही. किंवा आपल्या घरामध्ये जी स्त्री असते ती सतत नाखुश असते, म्हणजे नेहमी किरकिर करत असते, चिडचिड करत असते. त्यामुळे पूर्ण परिवार हा विसरून गेलेला असतो. म्हणूनच कुलदेवतेला प्रसन्न करणे आपल्याला खूप महत्त्वाचा, आपल्या परिवारासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. तर कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी वर्षभर आपण अनेक प्रयत्न करत असतो किंवा अनेक सेवा करत असतो. आपण वर्षातून एकदा कुलदेवतेच्या दर्शनाला देखील जात असतो. कुलदेवतेची ओटी भरत असतो. कुळाचार देखील करत असतो. बरेच जण आपल्याला कुलदेवतेचा जो वार आहे त्या वारी उपवास देखील करत असतात. बऱ्याच गोष्टी आपण करत असतो पण देखील आपल्याला आपले कुलदेवी आपल्याला प्रसन्न आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. किंवा आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडथळे निर्माण होत आहेत. कोणत्याच कामामध्ये यश येत नाही. त्यासाठी आज आपण एक सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला घरच्या घरी करायची आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारामध्ये जे काही अडथळे आहेत ती निघून जाणार आहेत आणि त्याचा प्रभाव तुम्हाला काहीच दिवसामध्ये देखील दिसणार आहे. चौथा किंवा पाचव्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात देखील होणार आहे. तर जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये चिडचिड करत आहे, आजारी आहे, ती आता आजारी राहणार नाही आहे किंवा चिडचिड करणार नाही आहे. तुमचा खर्च कमी झालेला आहे, तुमच्याकडे तो काही पैसा शिल्लक राहणार नाही आहे, तर त्यामुळे थोडे शिल्लक देखील राहत आहे. अशा बरेच गोष्टी तुम्हाला स्वतः जाणून येणार आहेत. ही सेवा करण्यासाठी साधी सोपी पद्धत आहे. त्यामुळे कुलदेवतेची पूजा आणि सेवा तुम्हाला करायची आहे. कोणी सांगितलं म्हणून तुम्ही हा उपाय करायचा नाही. तुम्ही तुमच्या मनाने, श्रद्धेने, भावनेने करायचा आहे. जोपर्यंत आपण स्वतःहून हा उपाय करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही. आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी, आपल्या चांगल्या आयुष्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर किंवा ही सेवा केल्यानंतर तुम्हाला लगेचच त्याचा फरक जाणवणार आहे. आणि आपल्या घरातल्यांसाठी, आपल्याला आज प्रयत्न करायला हवे. तर ही सेवा करण्यासाठी काय करावे, चल आपण या व्हिडिओतून बघून घेऊया. मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक असतो किंवा मूर्ती असते. तर आपल्याला कुलदेवतेला सर्वात जास्त प्रिय असणारी वस्तू म्हणजे पानाचा विडा. आपल्याला ही वस्तू देवीला खूप प्रमाणात जास्त आवडते असते. आपण ज्या वेळेस कुलदेवतेची ओटी भरत असतो त्यावेळेस सगळं साहित्य आपण घेत असतो. पण जर त्या ओटीमध्ये पाण्याचा विडा नसेल तर ती ओटी अपूर्ण समजली जाते. त्या ओटीचा देव कधीही स्वीकार करत नाही. तर प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक नियम ठरवायचा आहे. दिवे लावण्याच्या वेळेला आपल्याला जी कोणती देवी आहे तिची आपल्याला आरती करायची आहे. हे करताना प्रत्येकाला अडचण
तर हे येतच असते, पण त्या अडचणीतून मार्ग काढणे देखील आपल्याच हातामध्ये असते. आपल्याला दर मंगळवारी शुक्रवारी पानाचा विडा देवीला ठेवायचा आहे. ही सेवा करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाहीये. 5 ते 10 मिनिटांमध्ये ही सेवा आपल्या हातून घडू शकते. आरती करणे आणि पानाचा विडा ठेवणे इतकाच आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो, साधा सोपा उपाय तुम्ही करून अवश्य बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.